नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की घरात सत्यनारायणची पूजा आयोजित करण्यात आलेली असते. काव्य आणि पार्थ पूजासाठी तयार होऊन येतात आणि दोघंही अत्यंत सुंदर दिसतात. त्यावेळी घरातील सर्वजण त्यांना पाहतात आणि बाबा मानिनीला म्हणतात, माझी सून किती सुंदर दिसते आणि गोड. तिने जर थोडा राग कमी केला तर आणखीन गोड दिसेल. तर मानिनी म्हणते, मी कुठं राग करते, राग तर आपली धाकली सुनबाई करते. बाबा म्हणतात, तू नंदिनीबद्दल बोलतेस का? तर मानिनी म्हणते, नाही, मी काव्याबद्दल बोलत आहे. पूजेला सुरुवात होते आणि गुरुजी म्हणतात, पार्थ आणि काव्या तुम्ही दोघं पूजा करा. परंतु पार्थ विचार करत उठतो आणि म्हणतो, मी कोणासाठी पूजा करत आहे? मानिनी विचारते, पार्थ काय झालं, तू उठलास का? तर पार्थ उत्तर देतो, ज्या मुलीसोबत मी पूजा करत आहे तीच माझ्यासोबत राहू इच्छित नाही. तिला माझ्यासोबत लग्न टिकवायचं नाही. मग मी ह्या पूजेला का बसू? काव्याला यामुळे खूपच मोठा धक्का बसतो आणि नंदिनी देखील हे पाहून जीवाकडे लक्ष देत असते. आता येणाऱ्या भागात काव्य आणि जीवा यांच्या लग्नाच्या भविष्यासाठी काय होईल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.